हाय, गुड मॉर्निंग. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत ज्या की टेबलशी रिलेटेड आहेत. म्हणजे आजचा आपला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला एखादा टेबल क्रिएट कसा करायचा आहे, त्याच्यानंतर तो केलेला टेबल आपल्याला एखाद्या पेजला ॲड कसा करायचा आहे, आणि तिसरी गोष्ट एखादा टेबलमधले कंटेंट आपल्याला मॉडिफाय कशा पद्धतीने करायचे. असे तिन्ही गोष्टी आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ जेणे कोणी बघत आहेत तिने पहिल्या स्टेपपासून शेवटच्या स्टेपपर्यंत कुठल्याही पद्धतीने स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावा अशी माझी रिक्वेस्ट आहे. ओके, तर ज्याला एखादा टेबल तुम्हाला ॲड करायचा असतो त्याला तुम्ही तुमच्या डॅशबोर्डला या. डॅशबोर्डला आल्यावरती इथे लेफ्ट साईडला निंजा टेबल्स प्रो नावाचं आमचं एक प्लगइन दिसेल. ह्या मेनूतल्या निंजा टेबल्स प्रो ह्याच्यावरती ॲड करा. आता ज्याला तुम्ही पहिल्यांदा ह्याच्यावरती याल त्याला तुमच्या वेबसाईटवरती ऑलरेडी जेवढे काही टेबल्स आहेत ते सगळे तुम्हाला ह्याच्यावरती दाखवले जातील. मग फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये हा एक टेबल आहे बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, दुसरा टेबल आहे क्रायटेरिया, एवढे सगळे आपल्याकडे टेबल्स आहेत. आता आपल्याला कंडिशन काय आहे की आपल्याला नवीनच टोटली टेबल तयार करायचा. तर त्यासाठी ह्या ऑल टेबलच्या राईट साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे एक ॲड टेबल नावाचं तुम्हाला बटन दिसेल. आपण ॲड टेबलवरती क्लिक करूया. आता ह्या टेबलला बेसिकली आपल्याला काही गोष्टी इनपुट द्यायला लागतील. एक तरी टेबलला नाव काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी याला एक डेमोसाठी मी एक टेबल तयार करतो आहे. रिझल्ट 2024 नावाने आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे. मग मी त्याला नाव काय दिलं, रिझल्ट 2024. आता हे जे काय टेबल डिस्क्रिप्शन याच्या खालच्या साईडला दिसते ते बेसिकली ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर हा टेबल कशाची इन्फॉर्मेशन देते तुम्ही लिहू शकता, पण इन मोस्ट ऑफ द सिनॅरिओज हे याची काही आपल्याला गरज नाही आहे. आपण ह्याच्यावरती ॲड करू. ओके, आता आपला टेबल फक्त क्रिएट झाला आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कॉलम्स किंवा रोज नाही आहेत. ओके, मग ज्याला एखादा टेबल क्रिएट झाला तर इथे तुम्हाला वरच्या साईडला दिसेल की ह्या टेबलचं नाव काय आहे, तर रिझल्ट्स 2024. आणि इथे टेबल क्लोजला इथे ॲड कॉलम्स नावाचा एक बटन आहे. आता आपण ॲझ्युम करूया की आपला टेबल 4 कॉलमचा आहे. तर मी पहिला कॉलम ॲड करतो. पहिला कॉलम आहे आपला सिरियल नंबर. ओके, बघा इथं कॉलमचं नाव आहे सिरियल नंबर. आता हा कॉलमचा जर सिरियल नंबर असेल, ओके, 2 नंबरला आहे कॉलम की आणि 3 नंबरला आहे डाटा टाईप. आता ह्या सिरियल नंबरमध्ये आपल्याला फक्त डिजिट्सच अलाउ करायचे आहेत. म्हणून आपण काय करू की ह्या डाटा टाईपवरती क्लिक करून इथं आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त न्यूमरिक व्हॅल्यू पाहिजेत असं आपण त्याला सांगू. म्हणजे सिरियल नंबर हा कॉलम आहे आणि त्याच्यामध्ये मला फक्त न्यूमरिक व्हॅल्यूजच हव्या आहेत. ह्याच्या काय खालचे ऑप्शन्स आहेत ह्याला अजिबात चेंज करू नका आणि ॲड कॉलमवरती क्लिक करा. आता आपला पहिला कॉलम आपला ॲड झाला. त्याच पद्धतीनं आपण 2 नंबरचा कॉलम ॲड करू. त्यासाठी पण ॲड कॉलमवरती क्लिक करतो आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू नेम ऑफ स्टुडंट आहे. आता नेम ऑफ स्टुडंटचा डाटा टाईप हा सिंगल लाईन टेक्स्ट फील्ड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त नाव येणार आहेत आणि ते सिंगल लाईनचे असणार आहेत. त्यामुळे आपण ह्याला ॲड करू सेकंड कॉलमला. आपण आणखीन एक कॉलम ॲड करू ज्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करा ॲड्रेस घ्यायचा आहे. ॲझ्युम करूया तर हा ॲड्रेस जो असणार आहे हा टेक्स्ट एरिया असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये मल्टिपल लाईन्स असतील. आता बघा मगाशी सिंगल लाईन ऑफ टेक्स्ट आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त सिंगल लाईन इनपुट घेऊ शकतो आणि ज्याला आपण टेक्स्ट एरिया घेतो आहे त्याला त्याच्यामध्ये आपण मल्टिपल लाईन्स ऑफ इनपुट घेऊ शकतो. त्यासाठी आपण टेक्स्ट एरिया घेतला. आपण ह्याला ॲड करू. आता आणखीन एक आपण शेवटचा कॉलम घेऊया की आपल्याला तिथे PDF अटॅचमेंट द्यायचं आहे. PDF अटॅचमेंट
किंवा कुठल्याही पद्धतीची जर आपल्याला जर अटॅचमेंट घ्यायची असेल तर इथला डाटा टाईप कंपल्सरी आपल्याला HTML फील्डच घ्यावा लागतो. आणखीन एकदा एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला कुठल्याही पद्धतीची अटॅचमेंट घ्यायची असेल तर आपल्याला त्याचा डाटा टाईप कंपल्सरी HTML फील्डच घ्यावा लागतो. मग आपण इथं डाटा टाईप HTML फील्ड घेतलं आणि आपण ह्याला ॲड करू. आता हे ॲड करण्यापूर्वी बाकीचे फील्ड्स आपल्याला काही इसेन्शियल नाही, त्यामुळे आपण स्किप करू आणि आपण ह्याला ॲड करू. मग आता इथं आपण बघा, सिरियल नंबर हा पहिला कॉलम, 2 नंबरचा कॉलम आहे नेम ऑफ स्टुडंट, ॲड्रेस आणि PDF अटॅचमेंट. ह्या पद्धतीचा आपला टेबल क्रिएट झाला. आता ह्या टेबल रोजच्या राईट साईडला तुम्हाला इथं फ्रंट एंड एडिटिंग नावाचं एक ऑप्शन दिसेल. या फ्रंट एंड एडिटिंगच्या ऑप्शनला यायचं कंपल्सरी. इथं एनेबल फ्रंट एंड एडिटिंग बाय डिफॉल्ट ऑफ आहे, त्याला ऑन करा. ऑन केल्यानंतर ना इथं तुम्हाला कंपल्सरी एडिटर हा ऑप्शन ऑन करायचा आहे, पहिला इकडच्या बॉक्समधला. सेकंड डिलिशनची परमिशन पण आपल्याला द्यायची आहे, आपण त्याला ऑन केला. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो काही ओन डाटा ओनली आहे ह्याला अजिबात ऑन करायचं नाही आहे आपल्याला. आणखीन एकदा मी तुम्हाला रिमाइंडर देतो की ओन डाटा ओनली हा ऑप्शनला आपल्याला अजिबात ऑन करायचं नाही आहे, त्याला ऑफच ठेवायचं आहे. खालच्या साईडला यायचं. इथं आपल्याला 2 कॉलम्स दिसतील, एडिटेबल आणि रिक्वायर्ड. ह्या रिक्वायर्डला कधीही ऑन करायचं नाही. फक्त आपल्याला एडिटेबलचे जे काही कॉलम्स आहेत, म्हणजे सिरियल नंबर मला एडिटेबल पाहिजे, जेवढे काही कॉलम्स असतील त्या सगळ्यांना एडिटेबलमध्ये ऑन करायचं. रिक्वायर्डला अजिबात ऑन करायचं नाही, फक्त एडिटेबलला आपल्याला ऑन करायचं आहे. त्याच्यानंतर ना खालच्या साईडला स्क्रोल करून इथं ऑलवेज शो एडिट आयकॉन्स या ऑप्शनला देखील ऑन करायचं आहे. आणखीन एकदा ह्या पेजेसवरती आपण काय काय केलं ते बघूया. एडिट फ्रंट एंड एडिटिंग एनेबल केलं आहे, इथला एडिटर एनेबल्ड, इथला एडिटर एनेबल्ड. ह्याला आपल्याला ऑन करायचं नाही आहे आणि ह्याच्यामधल्या एडिटेबलला फक्त ऑन करायचं आहे, ह्याला आपल्याला ऑन करायचं नाही आहे. आणि खालच्या साईडला येऊन ऑलवेज शो एडिट आयकॉन्सच्या ऑप्शनला आपल्याला ऑन करायचं. ह्याला आपल्याला अपडेट सेटिंग्स ह्या बटनवरती क्लिक करून आपल्याला डाटा सेव्ह करायचा. आपल्याला एक मेसेज येईल सेटिंग्स सक्सेसफुली अपडेटेड म्हणून. याच्यानंतर ना हा टेबल फक्त आपला क्रिएट झाला. ओके, आता हा टेबल आपल्याला आपल्या फ्रंट एंडला ॲड करायला लागेल. मग फ्रंट एंडला ॲड कसा करायचा, तर ज्यावेळेला आपला टेबल क्रिएट होतो आणि जिथं आपल्या टेबलचं नाव दाखवलं आहे, आपल्याला इथं आपलं टेबलचं नाव दाखवलं आहे, त्याच्याच राईट साईडला इथे तुम्हाला काहीतरी दाखवत असेल आणि त्याच्यावरती तुम्ही माऊस घेऊन गेला की तुम्हाला तिथं क्लिक टू कॉपी शॉर्टकट नावाचा ऑप्शन दिसेल. सिम्पली क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला एक मेसेज येईल कॉपी टू क्लिपबोर्ड म्हणून. त्याच्यानंतर ना आपल्याला आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे, व्हिजिट साईट करून. व्हिजिट साईट करून ज्याला तुम्ही तुमच्या वेबसाईटला जाता आहे त्याला तुम्हाला ज्या पेजवरती ते कंटेंट ॲड करायचे आहेत त्या पेजला जायचं. आता काही पेजेस आपल्याकडं ज्याला तुमची साईट आहे विशेष करून त्याला 2 पद्धतीने आपण डाटा ॲड केलेला आहे, एक तरी टर्न ऑन बिल्डर करून किंवा एक तरी एडिट टेम्पलेट. आता आपण काय करू की याच्यामध्ये हे जे काही आहे आपलं, हा कशाचा डाटा आहे तर ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचा डाटा आहे आपला. ओके, तुम्हाला इथे दिसत असेल ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचा डाटा आहे. आपण काय काम करायचं मग याच्यावरती की आपल्याला बॅकएंडला यायचा. इथं लेफ्ट साईडला तुम्हाला ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचा कुठंतरी ऑप्शन 100% असेल. ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचा इथं डाटा आहे लेफ्ट साईडला, याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ना इथं तुम्हाला एकच डाटा दाखवेल, ह्याला एडिट. ह्याला एडिट केल्यावरती इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट जो काही डाटा तुम्ही ॲड केलेला आहे तो सगळा डाटा दाखवेल. ठीक आहे, मग आपल्याला आता कंडिशन काय आहे की आपल्याला टीम प्लेसमेंट नंतर ना तो डाटा ॲड करायचा आहे, म्हणून आपण सगळ्यात लास्टला आलो. ह्याच्यामध्ये असा एखादा टेक्स्ट बॉक्स दिसत असेल तुम्हाला तिथं,
त्यावरती क्लिक करायचं आणि आपल्याला जो काय आपण शॉर्टकोड कॉपी केलेला तो इथं पेस्ट करायचा. हा डाटा पेस्ट करून झाल्यावरती वरच्या साईडला स्क्रोल केला तर तुम्हाला इथे एक अपडेट नावाचं बटन दिसेल. ह्याला अपडेट करायचं. आता हा डाटा अपडेट झाल्यावरती आपल्याला आपल्या पेजला यायचं. आता बाय डिफॉल्ट ह्याच्यामध्ये टेबल दिसत नाही आहे. ठीक आहे, ह्याला एकदा रिफ्रेश करा. ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये आपला टेबल दिसायला लागला आहे. प्लेसमेंट टीमच्या अंडर आपण जो काही शॉर्टकट कॉपी केलेला त्यामुळे आपल्याला इथं आता आपला टेबल दिसायला लागला आहे. पण ह्या टेबलमध्ये व्हॅल्यूज नाही आहेत. अजून आपल्याला याच्यामध्ये डाटा ॲड करायचा आहे. त्यासाठी मग आता आपण काय करू की ह्या टेबलच्या राईट साईडला इथं न्यू रोचं ऑप्शन दाखवतो आहे. न्यू रोवरती क्लिक करायचं. इथं फॉर एक्झाम्पल आपण एक डमी डाटा एंट्री करूया. 1 नंबर, नेम ऑफ स्टुडंट आहे अमोल मिरजे, ॲड्रेस आहे लेन नंबर 16 जयसिंगपूर, असं मी ॲड्रेस दिला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला PDF फाईल द्यायची आहे. तर आपण काय करू, ॲड मीडिया. ओके, इथं अपलोडचं बटन आहे. अपलोड, सिलेक्ट फाईल. आणि इथं एक्झाम्पलसाठी मी कुठली तरी एक डमी फाईल घेतो, हॉस्पिटल लिस्ट. आपण ह्याला ओपन करू. आणि आपण याला इन्सर्ट इनटू पोस्ट ह्याच्यावरती क्लिक करू. आता बऱ्याचशा वेळेला काय होते की ही जी PDF आपण अटॅच केलेली आहे ह्याला सेम विंडोमध्ये ओपन होते. त्यामुळे त्याला सिंपल ह्याला क्लिक करायचं. एडिट, सेटिंग्स. आणि ह्याला ओपन लिंक इन न्यू टॅब हा ऑप्शन कंपल्सरी ऑन करायचा. तरच तुमची ही PDF एका नवीन टॅबला ओपन होईल. आणि ह्याला अपडेट करायचं. क्लिक ऑन ॲड. ओके, तर अशा पद्धतीने ही आपली रो ॲड झालेली आहे. आपल्याला आणखीन एखादी रो ॲड करायची असेल तर आपण अशाच पद्धतीनं नवीन रो ॲड करू शकतो. पण कन्सिडर करा की तुम्हाला हीच रो जी ऑलरेडी आपण ॲड केलेली आहे त्याला जर एडिट करायचं असेल तर याच्यासमोर तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसेल. सिम्पली ह्या एडिटवरती क्लिक करा आणि तुम्ही अगोदरचा डाटा पुन्हा एडिट करू शकताय. म्हणजे समजा 1च्या इथे आपल्याला 12 करायचं असेल तर आपण 12 करू शकतो आणि पुन्हा आपण ह्याला अपडेट करू. ओके, म्हणजे ह्या पद्धतीनं आपण टेबल क्रिएट करतो आणि टेबल आपण एखाद्या पेजला ॲड करतो. फक्त पेजला टेबल ॲड करताना 2 पद्धतीने करतो. एक तरी बॅकएंडला जाऊन आपण ॲड करू शकतो किंवा इथं फ्रंट एंडला. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्या वेळेला ह्याचं नाव इथं बघायचं ट्रेनिंग आणि प्लेसमेंट, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट आहे म्हणून आपण त्या पेजला गेलो. तुम्हाला ज्या पेजवरती डाटा ॲड करायचा आहे त्या पेजचाच डाटा इकडच्या साईडला तुम्हाला बघायचा आहे की आपल्याला जो डाटा पाहिला आहे तो इकडं कुठं आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला तो शॉर्टकट पेस्ट करायचा आहे. आशा करतो की तुम्हाला हा सगळा व्हिडिओ समजलेला असेल. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला जर काही जर शंका असतील तर तुम्ही आम्हाला कधीही फोन करू शकता 9960333954 ह्या नंबरवरती आणि आम्हाला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू सो मच.